टॉप 25 मायक्रोसॉफ्ट वर्ड टिप्स अँड ट्रिक्सच्या पार्ट 2 मध्ये आपले स्वागत आहे. आजच्या या भागामध्ये काही राहिलेले महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त अशा टिप्स पाहणार आहात. नमस्कार, मी आहे बाबूजी बुरुड. तुम्ही पाहत आहात चला शिकूया हे माझे चॅनल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आपली टिप आहे इन्सर्ट फाईल पाथ. ओपन केलेल्या डॉक्युमेंटमध्ये फाईल पाथ इन्सर्ट करण्यासाठी आपण हे डॉक्युमेंट ओपन केलेलं आहे आणि ह्या ओपन केलेल्या डॉक्युमेंटमध्ये फाईल पाथ इन्सर्ट करण्यासाठी आपल्याला इकडे कस्टमाइज टूलमध्ये जावं लागेल. कस्टमाइज क्विक टूल बार आहे, तर क्विक टूल बार जो दिसतोय इथे जावं लागेल. डॉक्युमेंट मोठं करतो मी. ह्या टूलमध्ये ड्रॉप डाऊनवर क्लिक करा, मोअर कमांड्समध्ये जा आणि इथं क्विक ॲक्सेस टूल बार सिलेक्ट दिसतोय आणि त्या अनुषंगाने इकडे एक विंडो ओपन झालेली. यामध्ये पॉप्युलर कमांडमध्ये जा. इथे ऑल कमांड्सवर क्लिक करा आणि यातून फाईल पाथ आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. इथे आपल्याला फाईल पाथ आहे आणि त्यावर क्लिक करूया. क्लिक केल्याने हा सिलेक्ट झालेला आहे आणि इथे ह्या दोन टेबलच्या मध्ये असलेल्या ॲड बटनावर क्लिक करा. ॲड बटनावर क्लिक केल्यानंतर इकडे फाईल पाथ इन्सर्ट झालेला आहे आणि आता ओके करा. हे ओके केलं तर इथे क्विक टूल बार मध्ये हा फाईल पाथ आलेला आहे. आता इथे आपल्याला जिथे फाईल पाथ इन्सर्ट करायचा आहे तिथे क्लिक करावं लागेल. इथे क्लिक केलेले या फाईलमध्ये आपल्याला फाईल पाथ इन्सर्ट करायचा आहे. त्यासाठी इकडे क्लिक करा. इथे क्लिक केलं मी. इथे मला फाईल पाथ इन्सर्ट करायचा आहे आणि क्विक टूल बार मध्ये गेल्यानंतर इथे इन्सर्ट फाईल पाथ यावर मी क्लिक करणार आहे. हे पहा, इथे मी क्लिक केल्यानंतर हा फाईल पाथ आपल्याला दिसायला लागलेला आहे. वेब ड्राईव्ह मध्ये ही फाईल आहे. यूट्यूब वर्ड लेसन्स ऑनलाईन चॅनल .doc असं हे फाईल आहे. तर अशा प्रकारे आपण कुठल्याही फाईलमध्ये फाईल पाथ इन्सर्ट करू शकतो. इथे फाईलच्या शेवटी करायचं असेल तर ते तसंही करता येईल. शेवटी कर्सर आणला आणि ओके केलं. इथे पण तो फाईल पाथ ॲड झाला आहे. पहा, पुढे जाऊया. क्रिएट रँडम टेक्स्ट. रँडम टेक्स्ट क्रिएट करण्यासाठी आपण एक नवीन फाईल ओपन करूया. न्यू फाईल. ही न्यू फाईल ओपन झालेली आहे आणि आता इथे आपण टेक्स्ट क्रिएट करणार आहोत. टायपिंग करायची गरज नाही आहे. =, रँड आणि ब्रॅकेट एंटर. हे एवढं केल्यानंतर आपल्याला इथे 5 पॅरेग्राफ आलेले आहेत आणि प्रत्येक पॅरेग्राफमध्ये 3 सेंटेन्स आहेत. 3 ओळी नाही, 3 सेंटेन्स आहेत. जर तुम्हाला ठराविक पॅरेग्राफ आणि ठराविक वाक्य त्याच्यात पाहिजेत असा हवा असेल तर तसंही तुम्ही करू शकता. पाहूया. =, रँड ओपन ब्रॅकेट. आता इथे आपण 7 पॅरेग्राफ पाहिजेत म्हणून 7 हा आकडा टाकला, कॉमा दिला आणि प्रत्येक पॅरेग्राफमध्ये किती सेंटेन्स पाहिजेत तर त्यासाठी इथे 4 आकडा दिला आपण आणि ब्रॅकेट क्लोज केलं आणि एंटर केलं. तर पहा, आता प्रत्येक पॅरेग्राफमध्ये 4 सेंटेन्स असलेले असे 7 पॅरेग्राफ इथे क्रिएट झालेले आहे. अजून एक करूया आपण. हे टेक्स्ट लॅटिनमध्ये हवं असेल तर त्यासाठी सुद्धा एक फॉर्म्युला आहे. =, लोअर एंड ओपन ब्रॅकेट. इथे आपण देऊया 5 पॅरेग्राफ पाहिजेत, कॉमा दिला आणि प्रत्येक पॅरेग्राफमध्ये सेंटेन्स 2 पाहिजेत म्हणून 2 दिला आणि ब्रॅकेट क्लोज केलं आणि एंटर केलं. 1, 2, 3, 4 आणि हे 5 अशी 5 सेंटेन्स तयार झालीत. पाही, हा पॅरा 2 सेंटेन्समध्ये म्हणजे इथं हे एक सेंटेन्स आहे आणि हे एक सेंटेन्स आहे. असा हा पॅरा तयार झालेला आहे. पण हा पुढच्या पेजवर गेल्यामुळे इथं मध्ये एवढा गॅप दिसतोय. तर असं हे लॅटिन लँग्वेजमध्ये आपल्याला करता येतं. पुढची टीप आहे इन्सर्ट स्क्रीनशॉट. डॉक्युमेंट्स ओपन असलेले पाहिजेत. तर इथे मी डॉक्युमेंट्स काही ओपन केलेले आहेत आणि मी आता इन्सर्ट मेनूवर जात आहे. इन्सर्ट मेनूवर क्लिक केल्यानंतर रिबन्समध्ये इथे स्क्रीनशॉट दिसतोय, पहा, त्यावर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर मला इथे 3 डॉक्युमेंट्स दिसते, पहा इथे. तर त्यापैकी पहिल्या डॉक्युमेंटवर क्लिक करतो
त्याचा हा स्क्रीनशॉट आलाय पहा, हा सिलेक्टेड आहे, हा स्क्रीनशॉट आला. पुन्हा हे दुसरं डॉक्युमेंट, त्याचा पण हा स्क्रीनशॉट आला. तिसरं डॉक्युमेंट, त्याचा पण स्क्रीनशॉट आलेला आहे. तर असे हे स्क्रीनशॉट आलेले आहेत इथे. आणि ह्या प्रिव्ह्यूवर जेव्हा तुम्ही क्लिक करता, ओपन केल्यानंतर, हे ओपन केल्यानंतर क्लिक केलं तर ते सेव्ह होतं. आता हे जरी प्रिव्ह्यू दिसत असले ना, तरी त्यातला जर काही भाग फक्त तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तेवढा सिलेक्ट करावा लागेल. आणि त्यासाठी परत इन्सर्ट मेनूमध्ये जाऊया आपण आणि स्क्रीनशॉटवर इथे क्लिक करूया. इथे शेवटी दिसतंय पहा स्क्रीन क्लिपिंग. ह्या स्क्रीन क्लिपिंगवर तुम्हाला क्लिक करायचंय. असं क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला सिलेक्ट करायचंय. हे सिलेक्ट केलं आणि तेवढंच आपल्याला इथे स्क्रीनशॉट आला. तर आपल्याला हवा तो भाग जर आपल्याला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर त्यासाठी स्क्रीनशॉटमधील स्क्रीन क्लिपिंग यावर क्लिक करा आणि मग असं प्लस साईन आल्यानंतर आपल्याला हवा तो भाग निवडा, तो सिलेक्ट करा आणि ते आपल्याला क्लिप इथे येईल. पहा इथे क्लिप आली आपल्याला. तर अशी ही क्लिप तयार झाली पहा आपली. पुढे जाऊया. पुढची टीप आहे क्लिपबोर्ड मल्टीपेस्ट. क्लिपबोर्ड मल्टीपेस्ट. तर आपली ही टीप आहे क्लिपबोर्ड मल्टीपेस्ट. तर त्यासाठी आपण काय करणार आहे पहा. इथे एक वाक्य आहे, हे एक वाक्य, हे एक वाक्य आणि हे ग्राफिक आहे. तर हे कॉपी करणार आहोत आपण आणि पेस्ट पण करणार आहोत. हे पहिलं टेक्स्ट सिलेक्ट केलं आणि कॉपी केलं. पुन्हा दुसरं टेक्स्ट मी सिलेक्ट केलं, हे पण मी कॉपी केलं. तिसरं टेक्स्ट सिलेक्ट केलं आणि राईट क्लिकनी कॉपी केलं. आता हे पाहण्यासाठी कॉपी केलेलं होम मेनूमधील पहिलाच ग्रुप आहे क्लिपबोर्ड. इथे यायचंय. त्या ॲरोवर क्लिक करा. ॲरोवर क्लिक केल्यानंतर मी जे हे 3 सेंटेन्सेस कॉपी केलेली होती वेगवेगळ्या वेळी, ती तिन्ही इथे दिसायला लागली पहा. आता मी परत हे ग्राफिक कॉपी करतो. हे सिलेक्ट झाले आता आणि मी आता कॉपी करतो. कॉपी केलं. हे पहा, हे पण इथे ही इमेज इथे कॉपी झालेली दिसते. आता हे इथे कॉपी झालेलं ह्या क्लिपबोर्डमध्ये दिसतात आपल्याला. याचा उपयोग करण्यासाठी समजा मी इथे क्लिक केलं, इथे क्लिक केलं, यापैकी एक मला पेस्ट करायचं आहे समजा, तर याच्यावर क्लिक करेन मी. हे इथं पेस्ट झालं. पुन्हा दुसरं करायचं आहे, त्याच्यावर क्लिक करेल, दुसरं पेस्ट झालं. तिसरं करायचं आहे पेस्ट, पेस्ट, त्याच्यावर क्लिक केल्यावर हे तिसरं पेस्ट झालं. असं आता हे तिसरं मी आता पेस्ट केले. हे किती वेळा आपण हे करू शकतो. तर अशा प्रकारे आपण किती वेळा हे पेस्ट करू शकतो, जोपर्यंत आपण ते डिलीट करत नाही तोपर्यंत, किंवा पुढचं दुसरं कुठलं ऑप्शन वापरत नाही तोपर्यंत. आता आपण हे एकदा क्लिक केल्यानंतर लगेच इकडे पेस्ट झाले. परत एकदा क्लिक करू, हे असं पेस्ट होत राहतं. आता आपण अजून एक पाहूया. इथे मी कर्सर ठेवलाय. त्या क्लिपबोर्डमध्ये आपल्याकडे इथे 4 आयटम कॉपी झालेले दिसतात. हे चारीच्या चारी एका वेळी एका क्लिकने आपण करू शकतो. तर त्यासाठी इथे पेस्ट ऑल हे ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करूया. हे पहा, हे चारीच्या चारी इथे आपल्याला पेस्ट झालेले दिसतात. हे पहा, 1 2 3 4. तर असा मल्टीपेस्टचा उपयोग आपण करू शकतो. हे सगळं क्लिअर करायचं असेल तर इथे क्लिअर ऑल म्हणून आहे. तर हे क्लिपबोर्ड मधले सगळे क्लिअर होते. पुढची टीप आहे चेंज ओरिएंटेशन. ही टीप आहे 20वी, चेंज ओरिएंटेशन. या चेंज ओरिएंटेशनसाठी आपण एक नवीन डॉक ओपन करूया. ह्या नवीन डॉकमध्ये मी हे टेक्स्ट घेतलेलं आहे. 2 पेजेसचं हे डॉक आहे. हे जे डॉक आहे ते पोर्ट्रेट मोडमध्ये आहे आणि आपल्याला यातील काही भाग हा लँडस्केप करायचा आहे. तसे करण्यासाठी फक्त 2 पॅरेग्राफ मी इथे सिलेक्ट करणार आहे. पूर्ण डॉक्युमेंट जर लँडस्केप करायचं असेल तर तसंही करू शकतो आपण, पण मी इथे फक्त 2 पॅरेग्राफ चेंज करणार आहे. तर असं करण्यासाठी जर 2 पॅरेग्राफ बदलायचे असतील तर तिथून बदलायचं आहे तिथे सुरुवातीला कर्सर आणा. मी इथे कर्सर आणलाय पहा. आता लेआउट मेनूमध्ये मी जाणार आहे.
इथे लेआउट मेनूवर क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर इथे ब्रेक्स असा ऑप्शन दिसतंय पहा, ब्रेक्स. या ब्रेक्समध्ये जायचंय आपल्याला. ब्रेक्समध्ये गेल्यानंतर नेक्स्ट पेजवर क्लिक करायचंय. इथे नेक्स्ट पेज असं ऑप्शन दिसेल, हे नेक्स्ट पेज आहे पहा, याच्यावर क्लिक करायचं. हे क्लिक केलं. आता काय झालं पहा, हे ह्या पेजवर होतं ते टेक्स्ट, ते नेक्स्ट पेजवर आलं पहा, हे नेक्स्ट पेजवर आलं. अजूनही आपल्याला फक्त 2च पॅरेग्राफ इथे लँडस्केप करायचे आहेत, म्हणून ह्या 2 पॅरेग्राफ पुरतच राहिलं पाहिजे. पण अजूनही ह्या पेजमध्ये पुढचा भाग आहे. आता आपण जे 2 पॅरा आपल्याला लँडस्केप करायचे त्याच्या शेवटी, दुसऱ्या पॅराग्राफच्या शेवटी कर्सर आणून ठेवला. हे पहा, इथे मी इथे कर्सर आणून ठेवला आणि परत एकदा ब्रेक्सवर क्लिक केलं. ब्रेक्सवर इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला परत इथे नेक्स्ट पेजवर क्लिक करायचंय. नेक्स्ट पेजवर क्लिक केलं. आता याच्या पुढचा नेक्स्ट पेजवर गेलेला आहे हे टेक्स्ट. याच्या पुढचं टेक्स्ट आहे ते नेक्स्ट पेजवर गेलेलं आहे. आणि आता ह्या पेजवर फक्त हे 2 पॅराग्राफ जे आपल्याला लँडस्केपमध्ये कन्व्हर्ट करायचे तेच राहिले. आणि हे लँडस्केप करण्यासाठी इथे कुठेही क्लिक करा, कर्सर कुठे आणून ठेवा आणि परत लेआउटमध्ये जाऊया आपण. आणि इथे सुरुवातीला आपल्याला ओरिएंटेशन दिसते, त्या ओरिएंटेशनवर आपण क्लिक करूया. इथे आपल्याला पोर्ट्रेट आणि लँडस्केप असे 2 दिसत आहेत. तर आपल्याला लँडस्केप करायचंय म्हणून ह्या लँडस्केपवर क्लिक करूया. हे पहा, हे दोन्ही पॅरा आपले लँडस्केप झाले. हे वरचं पेज पहा, पोर्ट्रेट आहे, हे पेज लँडस्केप झालेलं आहे आणि पुढचं पेज पुन्हा पोर्ट्रेट आहे. तर अशा प्रकारे आपण कुठलंही पेज हे पोर्ट्रेटचं लँडस्केप करू शकतो. आपल्याला हे सर्व हे पेज पण लँडस्केप करायचं असेल तर पुन्हा लँडस्केप करूया. हे दोन्ही पेज लँडस्केप झाले. हे तिसरं पेज पण लँडस्केप होऊ शकतं. अशा प्रकारे आता हे पूर्ण डॉक्युमेंट लँडस्केप आहे, ते पोर्ट्रेट करू शकतो. पोर्ट्रेट करण्यासाठी ही तिन्ही पेजे एका वेळी सिलेक्ट करावे लागतील आणि मग इथे ओरिएंटेशनमध्ये जाऊन पोर्ट्रेटवर क्लिक करावं लागेल. मग हे तिन्ही पेजेस पोर्ट्रेट होऊ शकते. तर असं आपण लँडस्केप आणि पोर्ट्रेट असं पाहून घेतलेलं आहे. आता आपण पाहणार आहे इन्सर्ट इक्वेशन. इक्वेशन इन्सर्ट करण्यासाठी पहिल्यांदा इन्सर्ट मेनूवर जावं लागेल. इन्सर्ट मेनूवर गेल्यानंतर आपल्याला इकडे शेवटी इक्वेशन दिसते पहा. तर इथे अनेक प्रकारची इक्वेशन्स आहेत पहा. इथे हे इक्वेशन घेतलं आपण. त्यासाठी काय केलं आपण, इन्सर्ट मेनूमध्ये गेलो, इक्वेशनवर क्लिक केलं आणि इथे अनेक प्रकारचे इक्वेशन दिसतात. त्यातील आपल्याला हवं असेल ते घ्यायचं. अजून एक इक्वेशन घेऊया. इथे हे अजून एक इक्वेशन घेतलं आपण. तर अशा प्रकारे हे इक्वेशन्स आपल्याला यातून इन्सर्ट करता येतात. पुन्हा ह्या इक्वेशनमध्ये यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अनेक प्रकारचे ऑप्शन्स मिळतात इथे. तर याच्यातून आपण हे ॲड करू शकतो. हे पहा, इथे हे ॲड झालेले. इथे कर्सर आणायचा आणि मग तुम्हाला इथे टाईप करता येईल. पहा, हे 2 आले, इथे 3 आले. हे कीबोर्डने मी केलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ही इक्वेशन आल्यावर त्याच्यात जेव्हा इथे ते चौकोन येतात तेव्हा त्या चौकोनामध्ये आपल्याला आपल्या व्हॅल्यू मांडता येतात. आता याच्या व्यतिरिक्त अजून इंक इक्वेशन असं आहे, ते इथे शेवटी दिसते आपल्याला एक ऑप्शन, इंक इक्वेशन. तर हे इंक इक्वेशन जे आहे इथे आपल्याला आपला जो फॉर्म्युला मांडायचा आहे, जे सूत्र मांडायचं आहे ते इथून मांडता येतं. त्यासाठी हे राईटवर क्लिक करा पहिल्यांदा आणि तुम्हाला हे असं डॉट येईल कर्सर. इथे तुम्ही मांडू शकता a² + b² = c². हे वरती आपल्याला दिसते. आपण इथे ब्रशनी पेन्सिलनी मांडलं ते इथे आपल्याला दिसते आणि इन्सर्टवर क्लिक करा, हे इथे आलं पहा. तर हे इक्वेशन्स अशा प्रकारे तुम्ही तुमच्या डॉक्युमेंटमध्ये आवश्यक तिथे इन्सर्ट करू शकता. आपली पुढची टिप आहे इन्सर्ट डेट अँड टाइम. करंट डेट आपल्या डॉक्युमेंटमध्ये आणण्यासाठी आपण इथे एक ऑप्शन वापरू शकतो, अल्ट
प्लस शिफ्ट प्लस डी, अल्ट प्लस शिफ्ट प्लस डी ही आपली करंट डेट इथे आलेली आहे. इथे माझ्या सिस्टीमला पहिला मंथ आहे आणि नंतर डे आहे मध्ये, त्यामुळं हे असं आलेलं आहे. ही आजची डेट आलेली आहे. आणि करंट टाइमसाठी अल्ट शिफ्ट प्लस टी करा, हा करंट टाइम आला. यासाठी अजून एक दुसरी पद्धत आहे. त्यासाठी आपल्याला इन्सर्ट मेनूमध्ये जावं लागेल आणि इथे डेट अँड टाइम असं म्हटलेले यावर क्लिक करा. इथे एक विंडो येईल. ह्या विंडोमधून आपल्याला हवी ती स्टाईल घ्या. इथे मी एक स्टाईल निवडतो इथे आणि ओके करतो. तर इथे पहा, एक हा महिनाच आहे, एक हा महिना आहे, 8 ही तारीख आहे. इथे पुढे टाइम आलेला आहे 3:39 PM. तर अशा दोन पद्धतीने आपल्याला डेट अँड टाइम आला. इथे ह्या दुसऱ्या पद्धतीमध्ये एका वेळी आपल्याला आणता येऊ शकतो. पुन्हा एकदा पाहूया. डेट अँड टाइमला क्लिक केलं. इथे आता आपण वेगळी पद्धत आणूया. इथे डेट अँड टाइम 8 जानेवारी 2025. ओके. हे पहा, इथे आपल्या पद्धतीप्रमाणे डेट पहिली, डे पहिला आला, मंथ दुसरा आला आणि अशी येईल. आणि ह्या अशा प्रकारे तुम्ही जे इथे तारीख वगैरे किंवा टायमिंग हे जे केलेलं असेल, तर दुसऱ्या दिवशी तुम्ही जर ओपन केलं तर त्या डॉक्युमेंटमध्ये ही तारीख बदललेली दिसेल, म्हणजे त्या दिवसाची तारीख येईल. आणि जेव्हा ओपन केलं असेल त्यावेळेचं ते टायमिंग इथं दिसायला लागेल. समजा मी हे सिलेक्ट केलं, हे 3:38 PM हे टायमिंग दिलेलं आहे. मी आता सिलेक्ट केलं आणि याच्यावर राईट क्लिक केली. राईट क्लिक केल्यानंतर अपडेट फील्ड्स असं येईल. तर याच्यावर क्लिक केलं तर इथे पहा 3:38चं 3:42 झालं, कारण मी आता 3:42ला इथं हे अपडेट केलं. पुढे जाऊया. ॲड पासवर्ड. मायक्रोसॉफ्ट डॉक्युमेंटमध्ये आपण एखादं महत्त्वाचं डॉक्युमेंट असेल तर ते पासवर्ड प्रोटेक्टेड करू शकतो. पासवर्ड लावून ते दुसरं कुणालाही ओपन करता येणार नाही, पासवर्ड शिवाय ओपन करता येणार नाही, असं करू शकतो. त्यासाठी आपण एक डॉक्युमेंट ओपन करूया. इथे एक लेटर आहे माझ्याकडे आणि हे मी ओपन केलेलं आहे. आता यासाठी मला फाईल टॅबमध्ये जायचं. फाईलवर क्लिक केलं आणि इथे इन्फोमध्ये जायचं आहे. पहा, हे इन्फो इथे दिसते, त्याच्यावर क्लिक केलं. इथे अनेक ऑप्शन्स आलेले आहेत. आपल्याला आता डॉक्युमेंट प्रोटेक्ट करायचे, तर ह्या प्रोटेक्ट डॉक्युमेंटवर क्लिक करूया. असं क्लिक केल्यानंतर इथे अनेक ऑप्शन्स आलेले आहेत. पहा, तर आपल्याला याच्यापैकी इनक्रिप्ट विथ पासवर्ड हे ऑप्शन वापरायचे. त्यावर क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर इथे इनक्रिप्ट द कंटेंट्स ऑफ दिस फाईल, मी इथे पासवर्ड द्यायला सांगितले. तर पासवर्ड मी देतो. इथे पासवर्ड दिला आणि ओके केलं. पुन्हा रिएंटर करायला सांगितलं जातं पासवर्ड, तर मी रिएंटर केला आणि ओके केलं. आता हे डॉक्युमेंट आपल्याला क्लोज करायचं आहे. पुन्हा डॉक्युमेंट ओपनला जाऊया. ते सेमिनार लेटर आहे आपलं. आता ते ओपन करायला गेलो तर इथे पासवर्ड मागितलंय. पहा, आता पासवर्ड द्यावा लागेल, त्याशिवाय ते डॉक्युमेंट ओपन होणार नाही. हा पासवर्ड दिला मी आणि ओके केलं. हे डॉक्युमेंट ओपन झालं. आता ह्या डॉक्युमेंटचा पासवर्ड आपल्याला ठेवायचा नसेल तर पुन्हा आपल्याला फाईलमध्ये जावं लागेल. इथे इन्फोवर जावं लागेल, प्रोटेक्ट डॉक्युमेंट आणि इथे इनक्रिप्ट विथ पासवर्डवर जावं लागेल. क्लिक करूया आणि आता इथे जो पासवर्ड दिसतोय तो डिलीट करून टाका, काढून टाका आणि ओके करा. डॉक्युमेंटवर आलो. इथं क्लोज करायचं आहे आपल्याला आणि ते सेव्ह करायचं आहे. मुळात आता नवीन जे काय बदल झालेत ते सेव्ह करायचे. सेव्ह केलं. परत एकदा आपण आता डॉक्युमेंट ओपन करूया. सेमिनार इंटिमेशन लेटर. हे पहा, ओपन झालं. आता त्यांनी पासवर्ड मागितला नाही. आता आपला शेवटची टिप आहे टेक्स्ट टू स्पीच. आणि ह्या टेक्स्ट टू स्पीचसाठी आपण हेच वापरणार आहोत. आता याच्यासाठी आपल्याला पुन्हा टूल बारमध्ये जायचंय. इथे मोर कमांड्स, इथे आल्यानंतर पॉप्युलर कमांड्स, ऑल कमांड्स आणि आता इथे आपल्याला स्पीक असं शोधायचे. इथे आपल्याला स्पीक हे ऑप्शन मिळाले, त्याच्यावर क्लिक करूया. हे सिलेक्ट झालेलं इथे ॲडमध्ये जाऊया. ॲडवर क्लिक करूया आणि हे ॲड झालेले ओके करूया.
ओके केल्यानंतर इथे हे स्पीक आपल्याला ॲड झालेलं आहे. आता इथे मी ही एक लाईन सिलेक्ट केलेली आहे आणि आता इथे क्विक टूल बारमध्ये स्पीक याच्यावर क्लिक करतो मी. I would like to take this opportunity to invite all of you for a one-day seminar. This seminar will hold on date and place from start time to end time. The seminar is interactive and there will be entertainment activities for everyone. So, join and enjoy it. तर अशा प्रकारे आपल्याला हे स्पीक वापरता येतं वर्ड डॉक्युमेंटमध्ये. आपल्या सर्व टिप्स पाहून झालेल्या आहेत आणि आपण हा पार्ट 2 इथेच थांबवणार आहोत. पुन्हा भेटूया असेच नवीन टिप्स आणि ट्रिक्स घेऊन. धन्यवाद.